नमस्कार, मी प्रिया जाधव. पूर्वीच्या काळी घटना घडतच होत्या, पण आजकाल प्रेमामधून ज्या आत्महत्या होत आहेत, खून होत आहेत, त्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी सोशल मीडिया ओपन करतो आहोत त्यावेळी आपल्याला अशाच बातम्या बघायला मिळतात आणि मग आपल्यालासुद्धा आपल्या मुलांची चिंता वाटायला सुरुवात होते. मग यासाठी काय करू शकतो असा विचार मनामध्ये घोळत होता आणि म्हणूनच 2 मिनटं बोलून मन मोकळं करावं असं वाटलं. आता पहिली बातमी की लग्न झालं आणि प्रियकर हवा आहे म्हणून आपल्या नवऱ्याचा खून केला. दुसऱ्या बातम्या आहेत की प्रेम केलं आणि तिने नकार दिला म्हणून त्याने जीव संपवला. तर काही जणांनी घरातून नकार आला म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. मग या बातम्या ऐकल्यानंतर असं वाटतं की या तरुण पिढीचं ध्येय काय आहे? प्रेम हेच ध्येय आहे का? आयुष्य आपल्याला मनुष्य देह जो मिळालेला आहे तो काहीतरी कर्तृत्व करून, काहीतरी आपल्या कार्याचा ठसा आणि आपल्या देशाला काहीतरी आपल्याकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्या जे समाज ऋण आहेत ते आपण फेडले पाहिजेत. मातृऋण आहेत, पितृऋण आहेत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आता आपण मुलं काय म्हणतात की माझं आयुष्य आहे. अरे तुझं आयुष्य आहेच, पण हे आयुष्य तुला कुणामुळे मिळालं हेच जर तू विसरत असशील तर पुढे काय? एका प्रेमासाठी तू हे बाकीचे जे प्रियजन आहेत त्यांना किती वेदना दिल्यास. आणि म्हणून आता मला तरुणांना एकच कळकळीचं सांगावंसं वाटतं की जर खरोखरच तुमचं कुणावर प्रेम असेल तर तुम्ही मोकळेपणाने आईवडिलांशी बोला. कारण लग्नासाठी आईवडील आपली आयुष्यभराची कमाई जी आहे ती कमाई खर्च करीत असतात आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट जर हा मिळणार असेल तर हे त्यांचं केवढं मोठं दुर्दैव आहे. तर जर तुमचं काही कोणावर प्रेम असेल तर आईवडिलांना सांगा, त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. आणि आईवडिलांनीसुद्धा आपल्या इच्छा अपेक्षा ज्या असतील त्या मुलांवर लादण्यापेक्षा जेवढं त्यांना समजून घेता येईल तेवढं समजून घेऊन त्या परिस्थितीतून पुढं गेला पाहिजे. आपले जे विचार आहेत आणि आत्ताच्या पिढीचे जे विचार आहेत त्यामध्ये प्रचंड अंतर आहे. आणि जर आपण त्यांना रागवलो, मारलं, शिक्षा केली तर याचा तेवढासा परिणाम होईल असं वाटत नाही. आणि त्यामुळे जर आपलं मूल घरामधून पळून गेलं किंवा त्याने असं काही केलं तर ते दुःख पचवणं आपल्याला खूप अवघड आहे. म्हणून पालक म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलांना समजून घेऊया आणि जर असं काही असेल तर त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्याला जर पटत नसेल तर आपल्याला काय गोष्टी पटत नाही ते मुलांना सांगून काहीतरी मध्यम मार्ग पर्याय काढून त्यातून आपण पुढं गेलं पाहिजे. आपल्याला आईवडिलांनी जो जन्म दिलेला आहे, मातृऋण पितृऋण तर बाजूलाच राहू द्या, पण आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना एवढं दुःख तरी मिळू नये ही काळजी तरुणांनी घ्यायला हवी. आणि आयुष्य म्हणजे फक्त एका व्यक्तीसाठी नाही आहे. ती व्यक्ती तुम्हाला नाही म्हणली किंवा तिने नकार दिला तर इतर बाकी लोकसंख्या आपली किती आहे? दुसरं कोणतरी तुम्हाला मिळेल. आणि ती जी वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही जर मानसिक त्रास थोडा सहन केला तर तुम्ही ते सहज स्वीकारू शकता. तडकाफडकी निर्णय घेऊन तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवणं हे एक पापच आहे.